अमरावती शहरातील एमडी अर्थात मेफेड्रॉन ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्याचा तपास करत गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने थेट मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये धडक देत एका आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कराला अटक केली। आरोपीकडून सुमारे 20.5 ग्राम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे। नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणाचा तपास करताना अमरावती गुन्हे शाखेच्या युनिट 1 ला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले। त्यानंतर पोलिसांनी थेट मध्य प्रदेशातील इंदूर इथं कारवाई करत मोहम्मद युनुस मोहम्मद रमजान याला अटक केली। यापूर्वी 23 जुलै रोजी गुन्हे शाखेनं पाटीपुरा येथील मोहम्मद सईद मोहम्मद शारिफ याला अटक केली होती। त्याच्याकडून 214 ग्राम एमडी ड्रग्जसह सुमारे 51 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। या आरोपीच्या चौकशीतून ड्रग रॅकेटचे धागेदोरे थेट इंदूर पर्यंत पोहोचल्याचं उघड आलं। त्यानंतर अमरावती पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे इंदूर गाठून खजराना परिसरातील दाऊदी नगर इथं सापळा रचला। स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घराची झडती घेतली असता 20.5 ग्राम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले। प्राथमिक चौकशीत हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगल्याची आरोपीनं कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी अमरावती पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून या ड्रग्ज रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध सुरू आहे।